तू एकटा पडलास? घडलं तर फार वेगाने. किरण दिसली, आवडली, दुकानात आली, बोलली आणि मी तिला तोडलं. लगेच पुढच्या सगळ्या गोष्टी घडणार होत्या अशातला भाग नव्हता. देर इज मेनी अ स्लीप. पार्टनर पुढे म्हणतो, बिटवीन लिप अँड लिप. माझी केवळ सुरुवात होती. लिपची बातच सोडा. मी तिला अद्यापी स्पर्शही केला नव्हता. पण तो क्षण फार अंतरावर नव्हता. माझ्याकडून प्रथम ते धाडस घडणं अशक्य होतं. पण किरणच्या नजरेने पुढचे सगळे सोहळे, सगळे तिची नजर फार फार निराळं बोलत होती. फार खोल पाण्यात जाण्यापूर्वी मला काठावर परतायचं होतं. नंतर निरोप घेणं जड नव्हे, अशक्य झालं असतं. तरीही बेचैन होतो. तगमग, काहिली, श्वास चालू असताना गुदमरलेला. पार्टनरच्या खोलीवरून परतलो. सेंटरवरून दूध आणलं. ताज्या दुधाचा चहा न घेता झोपलो. मला कुणाशीही बोलायचं नव्हतं. दुकानात येत नाही म्हणून कळवलं. मला किरणला टाळायचं होतं. अरविंद, मनोरमा कामावर गेले. नाममात्र जेवून मी पुन्हा पडून राहिलो. आई जवळ आली. बरं नाही का रे? नाही, सहज कंटाळा आला. आईने कपाळावर हात ठेवला. ताप नाही असं बघून ती म्हणाली, घाबरलेच होते. तू आणखीन अंथरूण धरतोस की काय असं वाटलं. मी आणखीन म्हणजे आणखी कुणाला बरं नाही? अरविंदला अधूनमधून ते माहीत आहे. रंजनला कालपासून कसर आहे. मला सांगितलं नाही. औषधासाठीच ना? अरविंदने आणलं. मला बोलला का नाही? विसरला असेल. मी मग ताडकन उठून बसलो. प्रत्येक वेळी अरविंद मला सांगायला विसरतो कसा? अरे बाबा, आणि माझ्या दुकानातून औषध आणायचं असतं. मग मी दुकानात असताना का येत नाही? आणि माझ्या दुकानातून औषध, हे बघ, तू काही असता रागवू नकोस. मीच त्याला परवा सांगितलं की श्रीला त्याच्या दुकानातून औषध आणलेलं आवडत नाही. मी असं कधी म्हणालो? तू म्हणाला नाहीस आणि कधीच म्हणायचा नाहीस. अरविंद जर तुझा भाऊ आहे तर तू असं कसं म्हणशील? मग तू असं का सांगितलंस? मागच्या महिन्यातलं बिल अरविंदने दिलं नाही. तूच भरलंस? नेहमी मीच भरतो, हेही तुला माहीत आहे. म्हणूनच मुद्दाम त्याला सांगितलं. दोघं मिळवती आहेत. त्यांनी त्यांची बिलं भरावीत. मग हे न सांगता माझं नाव पुढं का केलंस? माझ्या सरळ प्रश्नाला नेहमीप्रमाणे निराळी दिशा दाखवीत आई म्हणाली, त्याची तब्येत मुळात बरी नाही. कुठं शब्दाला शब्द वाढवायचा. त्याची बिलं तुला भरायला लागू नयेत म्हणून तुला राग येतो असं सांगितलं. मग आता औषध कुठून आणलं? तो आणणार होता फोर्टमधून. माझ्या देखतच त्याने मनोरमेला सांगितलं. पण ती कसली वस्तात. पैसे नाहीत म्हणून सरळ कानावर हात ठेवले तिने. मग? काही नाही. मीच म्हणाले आण श्रीच्या खात्यावरून. तसा तो फार मानी आहे. जायला तयार नव्हता. पण लेकराला औषधाशिवाय का ठेवायचं? मग मीच सुचवलं, श्री नसताना जा. व्हेरी गुड आयडिया. आणि बिलाची तू मुळीच चिंता करू नकोस. मी माझ्या पैशातून देईल. म्हणजे कुठून? अरे कुठून काय?
मी अडाणी गोळा? मी काही नोकरी करते? तुमच्याकडून घ्यायचे आणि तुम्हाला परत करायचे नेहमीप्रमाणे. डिफेन्स हा कसा? गेल्या अनेक वर्षांचा. जे आपण करणार असतो तेच ती अगोदर करते. मोठ्या हिकमतीने, अचूक गणिती पद्धतीने. पुन्हा आपण अशिक्षित ह्याचंच तिला कौतुक. स्वतःच्या अशिक्षितपणाचं भांडवल आजवर आईने केलं आणि आजारपणाचं भांडवल केलं अरविंदने. जन्मताच तो तसा. 7व्या महिन्यात जन्म, प्री मॅच्युअर बेबी म्हणून कापसात ठेवला होता म्हणे. जगतो की जातो अशी रात्रंदिवस काळजी करीत आई बाबा त्याला वाढवीत होते. काही मुलं तरी नंतर अंग धरतात. डोंगरे बालामृत नव्हे तर डोंगऱ्यांच्या घरात जन्माला आल्यासारखी गुटगुटीत होतात. पण चिरंजीव अरविंद जसा होता तसाच राहिला. सगळीच आजारी मुलं तशी तापट आणि लहरी असतात तसाच अरविंद होता. आई वडिलांचा ओढा कुणाकडे जास्त आहे हे त्याने नको इतक्या लहान वयात हेरलं होतं. ह्या घरात त्याचं स्थान कोणतं, माझं कोणतं ह्याचं उत्तर गणितात कच्चा असूनही त्याने तोंडी हिशोबाप्रमाणे काढलं होतं. गणितच का, त्याचे सगळेच विषय कच्चे होते. त्याच्या मेंदूला कोणताही ताण सहन होत नव्हता. मला मात्र ताण सहन कधी होत नव्हता आणि सहन होत नसल्याचं तो दाखवत कधी होता हे आजही समजलेलं नाही. आईने ह्यावर कधी विचार केलेला नाही. आजपर्यंत कमकुवत प्रकृतीपायी तो जास्त बिघडला की वाजवीपेक्षा जास्त मायेने, ह्याचं उत्तर कॉम्प्युटरही देऊ शकणार नाही. अशक्तपणाचं तो भांडवल करतो हे हल्ली बाबांना समजायला लागलं होतं. अरविंदपायी आपण दुसऱ्या मुलावर अन्याय केला हे त्यांना अलीकडे जाणवायला लागलं होतं. शेवटच्या आजारपणात त्यांनी मला ते बोलून दाखवलं. शेवटचा आजार? मी असं का म्हणावं? बाबा तसे ठणठणीत प्रकृतीचे. हार्ट अटॅक हे दुखणं होऊ शकत नाही. तो निकालच असतो. पहिला, दुसरा आणि तिसरा 3 झटके. नाटकाच्या घंटा व्हाव्यात तसे बाबांना झाले. भवितव्य कळायला काय वेळ लागतो? पण गंमत अशी की जन्मभर अरविंदची चिंता करणाऱ्या बाबांनी मला मरताना काय सांगावं? मला वाटलं अरविंदाला सांभाळ असं म्हणत ते जगाचा निरोप घेणार. पण सगळ्यांना खुणेने बाहेर जायला सांगून त्यांनी मला जवळ बोलवलं. माझा हात हातात घेत ते म्हणाले, लेकरा, तुझ्यामुळे मी मुळीच पाहिलं नाही. तुझं मी खूप देणं लागतो. मला उशिरा समजलं, क्षमा करशील? तुम्ही लवकर बरे होणार. आता अशक्य आहे, पण बरा झालो असतो तर कसर भरून काढली असती. त्यापूर्वीच जातोय. जाण्यापूर्वी कबूल केलं ह्याचं बरं वाटतंय. अरविंदची काळजी घ्यायला आई आहे, त्याची चिंता नाही. तू एकटा पडलास, स्वतःला सांभाळ, मोठा हो. त्यानंतर ते कुणाशी बोलले नाहीत. वाचा गेली, डोळ्यातून पाणी वाहत होतं. माझा हात हातात घेतला. ओघळत्या अश्रूंबरोबर ते कधी गेलं समजले नाही. सर्वजण जवळ होते, पण कुणालाच समजलं नाही. पिंड, कावळा ह्या गोष्टींवर माझा तसा विश्वास नाही. तरी ते सोपस्कार करावे लागलेच. त्यावेळी मात्र असा एक प्रकार घडला की उभ्या आयुष्याचा नव्याने विचार करावा असं मला वाटायला लागलं. कावळे पिंडाभोवती नाचत होते, शिवत नव्हते.
आजवर ज्यांनी आम्हाला कधी विचारलं नव्हतं असे काही कावळे माझ्या भोवती उभे होते. कुणी काही बोलत होते. कावळे पर्वा करीत नव्हते. हमखास उपाय म्हणून मामासाहेब म्हणाले, अरविंदची काळजी करू नका, आम्ही आहोत. तरी कावळे तटस्थ. बोलायचे म्हणून मी म्हणालो, तुम्ही माझ्याशी जे बोललात ते माझ्या लक्षात आहे बाबा. शांत राहा. मला सांभाळीन. थर्मामीटर झटकल्यावर पारा उतरावा तसा एक कावळा उतरला. पिंडाला चोच मारली. धुमसणारा राग अरविंदने बोलून दाखवला. ओसरलं. बाबांचं प्रेम माझ्यावर जास्त होतं हे नुसतं समजल्यावर. बाबांनी आयुष्यभर त्याच्यासाठी जे जे केलं होतं त्या सर्वाचा त्याला विसर पडला. वास्तविक प्रेमापोटी लाभणाऱ्या गोष्टी मला कधीच लाभल्या नव्हत्या. माझा जन्म पाठोपाठचा. अंगडी, टोपडी, झबली, दुपट्टी इथपासून शाळेच्या पुस्तकापर्यंत मी सगळ्या सेकंड हँड गोष्टी वापरल्या. टॉनिक्स, फळं, खेळणी आणि घरात जे जे बेस्ट असेल त्यावर पहिला अधिकार अरविंदचा होता. परीक्षेत काटाकाटाने पोहणाऱ्या अरविंदला युनिफॉर्मसहित कोऱ्या गोष्टी, त्याच्या वर्षाकाठी उरणाऱ्या जुन्या वह्यातील कोऱ्या कागदांच्या घरच्या हात मशीनवर शिवलेल्या वह्या माझ्यासाठी, त्याच्यासाठी शाळेची बस, माझ्यासाठी स्वावलंबन हे जीवन ह्यासारखी बोधवाक्य. त्याच्या मोटारीत माझी वर्णी तर सोडाच, पण माझं वह्या पुस्तकांनी भरलेलं दप्तरही तो नेत नसे. एवढं असून शिकवण्या ठेवून तो दमायचा, परीक्षेला घाबरायचा आणि विश्रांती करता त्याच इयत्तेत थांबायचा. मी हा म्हणता त्याला मागे टाकलं. अरविंद सारखा विद्यार्थी सोडवू शकेल इतके सोपे पेपर ज्या वर्षी निघाले त्या वर्षी अरविंद पैलतीराला लागला. मी इंटर झालो. थोडक्यात म्हणजे आमच्या घरात अरविंद वाढवला गेला आणि मी वाढलो. तरी बाबांचं माझ्यावर जास्त प्रेम होतं याची केवळ चाहूल लागल्याने तो बाबांवर बिथरला आणि पर्यायाने माझ्यावर. प्रचंड वशिला लावू शकणारा बाबांचा एक मित्र ऐनवेळी मदतीला धावला. चिरंजीव अरविंद त्याच्यामुळे सचिवालयात महाराष्ट्र सरकारच्या सेवार्थ रुजू झाले. लवकरात लवकर मिळवतं व्हायचं म्हणून इंटरनंतर कंपाऊंडरचा कोर्स संपवला आणि कंपाऊंडर कम सेल्समनच्या हुद्द्यावर आमच्या घराजवळच्याच एका रात और दिन खुला रहेगा अशा केमिकच्या दुकानात नोकरीला लागलो. मला नोकरी लागली ह्या आनंदापेक्षाही मी केमिस्टकडे आहे. आता अरविंदला औषधं स्वस्त मिळतील ह्याचा आनंद आईला जास्त होता. आनंदाची कारणं ही प्रत्येकाची निरनिराळी असतातच, पण त्याचा उच्चार करावा की करू नये हे तरी माणसाने ठरवावं की नाही. आईने प्रथम तो व्यक्त केला. मला अरविंदपेक्षा पगार थोडा जास्तच आहे हे तिला समजलं. तिचा चेहरा त्या वार्तेने जेव्हा काहीसा उतरला तेव्हा बाबांचे शब्द मला नव्याने आठवले. तू एकटाच पडलास. प्रत्येक व्यवसायाचे काही छोटे छोटे फायदे असतातच. तसेच ते माझ्याही व्यवसायात होते. दुकान केमिस्टचं, प्रत्येकाला लागणारं. माणूस हॉटेल चुकवेल, पान सिगारेट, फोटो स्टुडिओ, रेडिओ, फ्रीज ह्यासारख्या सगळी दुकानं तो चुकवेल,
पण औषधाचं दुकान कधी चुकवू शकणार नाही. दुकान पहिल्यापासून भरभराटीत होतं. मालक देवधर म्हणजे लाख माणूस होता. नाना औषध कंपन्यांचे एजंट्स जाता येता येत असत. त्यांच्याकडून कॅलेंडर्स, डायऱ्या, बॉलपेन सारख्या अनेक वस्तू भेटीदाखल मिळत असत. प्रत्येक वस्तू घरीच जात होती. तरी मातोश्रीचा चेहरा उतरायचा. केव्हा तरी ती म्हणायची, अरविंदला तुझ्या दुकानात नोकरी मिळवून दे ना. मी हो म्हणत असे. एकदा केव्हा तरी आई म्हणाली, काहीतरी बॉलपेन पेन घरात ठेवत जा रे. सही करायला देखील काही घरात नसतं. नुसतंच मिळालेलं बॉलपेन तिला खुपतंय हे न कळण्या इतका मी मोरू नव्हतो. हिला सही करायची वेळ कधी येत होती. मी बॉलपेन दिलं. 8व्या दिवशी ते बॉलपेन अरविंदकडे दिसलं. ओळख न दर्शवता मी आईला म्हणालो, परवाचं पेन दे ग जरा. पदराला हात पुसत आई म्हणाली, संध्याकाळी दिलं तर चालेल का? का हरवलं? तू एवढं मागितल्याबरोबर काढून दिलंस. हरवेल कसं? मग दे ना. अरविंद जवळ आहे. त्याने का घेतलं? तो कसा घेईल? मीच दिलं. तो नकोच म्हणत होता, कारण तसा तो फार मानी आहे. मी म्हणालो, कशाला पैसे फेकतोस? माझं घे. मला कशाला लागतंय? पण मी त्याला तसलंच पेन दिलं होतं. मला नाही हो माहीत. तुझ्यासमोर दिलं. हो का? माझं नव्हतं हो लक्ष. आई कमाल करतेस. माझ्या आठवणीत काही राहत नाही हल्ली. आणि बॉलपेनसाठी अरविंदही खोटं बोलायचं नाही. नाहीतर केवढ्याचा आहे? तो तुला पैसे देईल. मी गप्प बसलो. औषधांच्या बिलाचे पैसे जो माणूस देत नव्हता, तो फुकट आलेल्या बॉलपेनचे पैसे देणार होता काय? दिवस कसे संपले ते समजलं नाही. कोणत्या पद्धतीने संपले ते विसरता आलं नाही. सचिवालयातल्या एका मुलीशी अरविंदचं जमून गेलं. मनोरमेला घेऊन एका संध्याकाळी तो दुकानात अवतरला. मी त्यांना शेजारच्याच हॉटेलात घेऊन गेलो. माझ्यातर्फे पार्टी दिली. आमच्या शेजारच्या हॉटेलचं एक वैशिष्ट्य आहे. रोज एक खास पदार्थ तिथं बनवतात. हे समजल्यावर त्या दिवसापासून अरविंद, मनोरमा जे येत राहिले ते हॉटेलच्या व्हरायटीज संपेपर्यंत. प्रत्येक पदार्थ खाण्यापूर्वी मनोरमा म्हणायची, हा पदार्थ म्हणजे माझा वीक पॉईंट आहे. कालांतराने मला समजलं, पोटात जाणारा प्रत्येक पदार्थ तिचा वीक पॉईंट होता आणि दुसऱ्याच्या पैशाने ताव मारणं हा तिचा स्ट्रॉंग पॉईंट होता. लाडातच वाढलेल्या अरविंदने लग्नात सासऱ्याकडून यथाशिस्त लाड करून घेतले. प्रसंगी लाज वाटावी असे हट्टही केले. नवल त्याचं नव्हतं. लाड करून घेणाऱ्यांना लाड पुरवणारे भेटतात. ह्या संकेताची मला गंमत वाटली. लग्न झाल्यावर 2 दिवसात पाहुणे मंडळी आपापल्या गावी गेली. त्याच दिवशी अरविंदने मला सांगितलं, तुला झोपायची व्यवस्था दुसरीकडे करावी लागेल. आपल्या अख्ख्या चाळीत फक्त फणशांच्या घरात माणसं कमी आहेत. आई त्यांच्याकडे झोपेल. तू तुझी सोय बघ. तो संबंध दिवस मेंदू पोखरतो म्हणजे काय होतं याचा अनुभव घेण्यात गेला. मी माझी सोय करायची म्हणजे स्वतःची गैरसोय जो कोणी करून घेईल असा माणूस निवडायचा. एक जास्तीचा माणूस म्हणजे कमी व्याप असतो. संध्याकाळी दुकानात फोन.
मी अरविंद बोलतोय. बोल. सोय झाली का? नाही. मी तुला सकाळी बोललो होतो. अरविंद, रोज झोपायची सोय करायची म्हणजे पानवाल्याकडून पुणा मसाला पान मित्राच्या पैशाने खाण्याइतकी सोपी गोष्ट वाटली का? दॅट्स आय डोंट नो. तू आधीपासून हालचाल करायला हवी होतीस. मी चिडलो. म्हणालो, लग्न तुझं झालंय, माझं नाही. स्वतंत्र झोपायची गरज तुला आहे. बायकोला घे आणि कुठेही जा. नामर्द माणसासारख्या 10 गोष्टी सासऱ्याकडे मागितल्यास आता झोपायला जागा माग. मी फोन खाली ठेवला. पुन्हा बेल. मी अरविंद. दुकानात कस्टमर्स आहेत. मला वेळ नाही. पुन्हा बेल वाजली. पण ह्यावेळी देवदारांचा फोन होता. 5 मिनिटं ते फोनवर बोलत होते. बोलणं संपवून ते माझ्याकडे आले. तुमच्या बंधूंचा फोन होता. तुम्हाला? हो. तुम्ही ऐकत नाही म्हणून त्यांनी मला बोलवलं. वाटेल ते कोण ऐकणार? तुमची आणि त्यांची डिफिकल्टी मी समजू शकतो. पण दुकानात झोपायची परवानगी? थांबा. हातातलं काम टाकून मी फोनकडे निघालो. देवधारांनी थांबवलं. मी त्याला फायर करतो. वाय शुड ही बॉदर यू? मी सांगायचं ते सांगितलंय. मी काही बोलणार तोच पार्टनर. त्याला हवं ते औषध दिलं. थोडं काम होतं. म्हणालो पुन्हा येतो म्हणाला. त्याप्रमाणे तो आला. दुकानाच्या कट्ट्यावर आम्ही बसलो. त्याला मी माझी गरज सांगितली. तर तो म्हणाला, आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक. भानावर आलो. रंजन उठला होता. खणखणीत आवाजात रडत होता. आई उठली. त्याला माझ्याजवळ आणलं. आज तुझ्या काकांना बरं नाही. त्यांना विचार काय होतंय? डोकं दुखतंय का? रंजन माझ्याजवळ आला. रडायचा थांबला. ह्या एका जीवाने मला पागल बनवलं होतं. मुलं माणसं ओळखायला लागतात त्या वयापासून रंजन माझी वाट पाहत असायचा. त्याच्याशी भरपूर दंगामस्ती करायला त्याच्या बापाला कधीच एनर्जी नव्हती. आणि परमपूज्य मातोश्री अलिप्त होत्या. 9 महिने पोर पोटातच हा निसर्ग नियमच असल्यामुळे रंजन तिच्याजवळ होता. जमत नाही ह्या सबबीखाली ती कामं अंगाबाहेर टाकत होती. आणि सुनबाई लहानच आहे असे कोवळेपणानं सर्टिफिकेट देऊन आई प्रत्येक काम अंगावर घेत होती. रंजनच्या कुरळ्या केसावरून हात फिरवता फिरवता मी त्याच्याकडे बारकाईने पाहत होतो. काळेभोर टपोरे डोळे, पापण्यांचे लांब केस, स्वच्छ आणि नितळ नजर, दुसरी किरणच. अचानक आठवण झाली. इतका वेळ भूतकाळातच रमलो होतो. किरण, किरण, तुझी आठवणही खरं तर भूतकाळात जमा झालेली. एकमेकात काही तसं न घडताही. मला तुला विसरायचं आहे. तुला विसरण्यासाठी मी तुझ्याकडे मदतीची याचना केली होती. कालचीच तर गोष्ट. कालचीच ना? कितीतरी दिवस लोटल्यासारखे वाटतात. प्रीतम हॉटेलात मी तुला सगळं बोललो होतो. फ्रूट सॅलडचे बाउल समोर ठेवून वेटर गेला होता. मी एका दमात बोल बोल बोललो. तू ग्रेटच. गप्प होतीस. तुझ्या बाउलमधल्या चमच्याने तू पहिला घास मला दिलास. मी नकळतपणे घेतला. तू मला म्हणालीस, तू एक वेडू आहेस. रंजनच्या डोळ्यात किरणचा चेहरा पाहत मी म्हणालो, तू एक और वेडू आहेस.
कामावरून आल्यावर मनोरमेने सिनेमाचा बेत काढला. आई म्हणाली, खरंच जाऊया. श्री आजपासून सकाळपासून निजून आहे. अरविंद पटकन माझ्याजवळ आला. काय रे बाबा, काय होतंय? अरविंदने हे इतकं जिव्हाळ्याचं विचारायचं की माझं तर सोडाच, पण विचारून झाल्यावर त्याचं त्यालाही नवल वाटलं असावं. मी पटकन म्हणालो, मला सगळ्याचा कंटाळा आलाय. भले, तुझ्यासारख्या धडधाकट माणसानं असं म्हटलं की संपलंच. माझी प्रकृती कायम अशी. मी किती कंटाळावं. मी चमकून अरविंदकडे पाहिलं. मला क्षणात त्याची कीव आली. कायम आजारी असलेल्या माणसाला जेव्हा इतर कंटाळतात तेव्हा त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांच्या लक्षातही येत नाही. माणसांचं स्वतःच्याच कंटाळ्यावर प्रेम असतं. मग सिनेमाचं काय? मनोरमेने पुन्हा विचारलं. नो मनी, अरविंद म्हणाला. मी तुम्हाला लोन देते. मग त्याची तिकीट काढा. तिकीट मीच काढणार. 1 तारखेला पैसे द्यावे लागतील. सॉरी. ऑल राईट. त्या दोघांचा हा प्रेमळ संवाद संपल्यावर आई म्हणाली, रंजन, आईला सांग मी पैसे देते, पण उसने. रंजनला खाऊला मिळालेल्या पैशातून आम्ही तिकीटं काढली खरी, पण आमचा हा सावकारच प्रथम सिनेमाला कंटाळला. त्याला बाहेर नेण्यात आलं. ह्या कामासाठी आमच्या घरात माझ्याशिवाय जास्त लायक व्यक्ती दुसरी कोण होती? मग थोडा वेळ बाहेर आणि दिलेलं चॉकलेट संपेपर्यंत डोअर कीपरसारखं आत उभं राहणं. असं करीत माझा सिनेमा संपला. हिरो हिरोईनच्या एका महत्त्वाच्या प्रसंगाला मी साक्षर राहिलो नाही. मध्येच मी वहिनीला विचारलं, माझं काय काय बुडलं? काही नाही. 1 तास झाला. ते असेच एकमेकांना आणि झाडांना मिट्या मारीत बसले आहेत. त्यानंतर मी मध्येच केव्हा तरी आलो तर त्या घोडी एवढ्या हिरोईनचा वाढदिवस चालला होता. त्यानंतर एकदा आलो तर 22 माणसांच्या विरुद्ध एकटा हिरो लढत होता. त्या 22 माणसांच्या हातात साखळ्या, रबरी चेंडू, बाटल्या, काट्या, सुरे वगैरे आदी मानवांच्या काळापासूनची हत्यारं होती. हिरो निशस्त्र होता, पण डायरेक्टर त्याच्या बाजूने असल्यामुळे एकही ओरखडा न उठता त्याची रक्तहीन क्रांती चालली होती. शेवटी 13,000 फूट फिल्म संपायच्या आत पोलिसांची जीप आली. दृष्टांचं निर्लांजन सज्जनांचं कल्याण वगैरे होऊन हिरो हिरोईन तिकिटाशिवाय रांगेत उभे न राहता पुढच्याच क्षणी काश्मीरला कशी गेली ह्याचं उत्तर न देता सिनेमा संपून गेला. त्या दोघांचा काश्मीरमध्ये जेव्हा दुसरा हनीमून सुरू झाला होता तेव्हा आम्ही चौघो कंटाळलेले जीव बसची आराधना करीत होतो. आईचं एकीकडे चाललं होतं, पाहिलंस ना अरविंदचा किती जीव आहे तुझ्यावर. तुझ्यासाठी सिनेमाला आला तो. पैसे नसताना. रक्त आहे बाबा, प्रेम असणारच. मी गप्प होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अरविंद म्हणाला, पाहिलंस रमा, हे असं होतं. काल सिनेमा झाला होते ते पैसेही संपले. आज चष्मा तयार झाला असेल, काय करू? आई मध्येच म्हणाली, शिरोडकरांकडूनच आणायचा आहे ना? श्री आणील. शेजारीच दुकान आहे त्याच्या. आणशील का रे? अरविंदने विचारलं. आईनेच उत्तर दिलं, न आणायला काय झालं? कामावर जाताना अरविंद पुन्हा माझ्याजवळ आला. मी म्हणालो, चष्मा ना लक्षात आहे. मलाच जावं लागेल का ट्रायलसाठी? ऑल राईट.
6 रुपये उसने देतोस 1 तारखेपर्यंत. मी दिले. दुकानात आलो. आठवण झाली म्हणून शिरोडकरांकडे गेलो. या केमिस्ट. अरे वामन, चहा सांग. चहा नको. बंधूंच्या चष्म्यासाठी आलो होतो. तयार आहे? त्यांनी कधी चष्मा दिला? गप्प बसलो. अरविंदने आईच्या आणि माझ्या तिकिटाचे पैसे ह्या मार्गाने माझ्याकडून वसूल केले होते.